सुतिलक सन्मौलिरघरु क्षमाध्यस्य यत्रेरपि जयति सूनुः स्वहितकृ महाभंगा गंगा यदि दुरितभंगा प्रकथिता मतापीह त्वत्तः कथमधिकतामेति विमता हरे सांघ्र्यद्भूता त्वमिह ननु मूर्ता परितनुर् नमः श्रीकृष्णे ते जय शमिततृष्णे गुरुमते नमः श्रीकृष्णे ते जय शमिततृष्णे गुरुमते. ओंकाराच्या भाळावरची सांद्र चंद्र कोरती पासरे स्फुरे तयातून एक बिंदुले तेथून जीवन ओघ भरे तेथून सप्तस्वर रस नवधा नांदी भैरवी ही स्रवती एकायतना जन्मलयांच्या त्या जलनामे ओळखती. निराकार ओंकारातून हे अवघ विश्व साकार होता होता अनंत अपार अशा अवकाशाच्या शून्याच्या गाभाऱ्यामध्ये अस्मितेचा पहिला हुंकार उमटला. गोठलेला प्राणाचा प्रवाह वाहता झाला. सर्वदूर प्रकाशाचं पालव पसरायला लागलं आणि अवचित ती आदी माया पान्हावली. त्या मायेचा हा पान्हा म्हणजेच आप. अंभ, अंबू, जल, सलिल, नीर, पानीय अशा सहस्रावधी नामांनी त्या आदिम सर्जनाची जीवनाची गभीरता मापण्याचा यत्न निरनिराळ्या शब्दकोविदांनी केला खरा, पण आजही अजून ते पाणी तितकंच खोल, गहन, अपार, अगाध आणि अप्रकेत राहिले आहे. जल या शब्दाची व्याख्या करताना ही अशी केली आहे शास्त्रकारांनी की जलती जीवयती लोकान, म्हणजे जे लोकांना जगवतं ते जल, किंवा जायन्ते यस्मिन् लियन्ते यस्मिन् तच्चलम्, म्हणजे ज्यातून जग निर्माण होतं आणि ज्यामध्ये जग लय पावतं असं ते जल. जल शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती असल्या तरी जल हे सर्वत्रच पंचमहाभूतांच्या गणनेमध्ये पृथ्वीवरचे एक महाभूत आहे. जल हे सर्व वस्तूंच्या उत्पत्तीचं मूळ आहे असं बृहदारण्यक उपनिषदातही म्हणलंय. वैदिक समाजामध्ये जल आणि नदी या दोहोंनाही आप या नावाने संबोधलं जात असे. ऋग्वेदामध्ये याच आप तत्वाचं दैवत रूप कल्पून 4 सूक्तामध्ये त्या तत्वाची स्तुती केली आहे. तिथे आप तत्व हे समूहात्मक आणि स्त्री किंवा देवीच्या रूपामध्येच दाखवलंय. स्वाभाविकच स्त्रीत्वाबरोबर येणारी मातृत्वाची कल्पना ही देखील आपतत्वामध्ये प्रतिबिंबित होते. अवघ्या लोकांना मातृकल्प अशा आपोदेवी देवराज इंद्रानं आपल्या वज्राच्या सहाय्यानं आखून दिलेल्या मार्गावरून निरंतर वाटचाल करीत असतात असं ऋग्वेदात वर्णन आहे. वैदिक श्रुतींनी मुळामध्ये आपतत्वच कसं ज्योती, रस, अमृत, ब्रह्म, भूर्भुवः स्वः अशा तिन्ही व्याहृती म्हणजे त्रैलोक्य आणि शब्दबद्ध शब्द ब्रह्म ओंकार या रूपात उत्क्रांत होत जातं याचं सूत्रात्मक विवरण केलंय. संध्या वंदन या ब्रह्मकर्मात केला जाणारा आपो ज्योती सरितोमृतम ब्रह्म भूर्भुव स्वरो हा मंत्रोच्चार हे त्याचंच प्रतीक आहे. आप हे शुद्ध, मधुर, निर्दोष असून ते आकाशातून स्रवतं आणि समुद्राकडे वाहत जातं. ते सर्व रोग निवारक आहे आणि त्यानेच सर्व स्थावर जंगम सृष्टी उत्पन्न केली आहे अशी एक वैदिक धारणा आहे. वेदामध्ये ज्याची रचना आहे असं अंबरीष ऋषी तर म्हणतो, हे आपोदेवीनो तुम्ही कल्याणमय आहात, तुम्ही आम्हाला धन द्या आणि ज्ञान द्या. हे देवीनो
तुमच्यापाशी असलेला मंगलमय रस म्हणजे पाणी आम्हाला अशा प्रेमानं द्या, ज्या प्रेमानं आई आपल्या बालकाला आपलं स्तन्य देत असते. हे आपोदेवीनो, माझ्या ठिकाणी जे जे पातक असेल ते धुवून टाका. मी कुणाचा द्रोह केला असेल, कुणाला शिव्याशाप दिले असतील, खोटं बोललो असेल तर तेही धुवून टाका. ऋग्वेदात येणारी ही प्रार्थना म्हणजे शरीराचा मळ जसा घालवण्यासाठी आहे, तसं मनाचा मळ घालवण्यासाठी, ती मलिनता घालवण्यासाठी सुद्धा ही आपोदेवी म्हणजेच नदी या स्वरूपामध्ये आपल्याला तिची उपासना केल्यावर फळ देणार आहे. अग्नी जलात प्रवेश करतो आणि आपोदेवी अग्नीच्या माताहून त्याला उत्पन्न करतात. आपोदेवी आपल्या स्पर्शानं इतरांना स्वच्छ आणि पवित्र करतात. त्या घाण वाहून नेतात. नैतिक अपराध, पाप, शाप यापासून मुक्त होण्यासाठीही यांचंच आवाहन करतात. वैदिक वाङ्मयात आप शब्दाचा प्रयोग दार्शनिकांनी सर्व जगाचं कारण, चेतना या अर्थी केलाय. त्यानंतर आरण्यक उपनिषदांमध्येही आणि पुराण साहित्यामध्येही आपाच्या विस्तारात साकार ब्रह्म आपल्या माया व्यूहासह पहुडलंय अशी कल्पना मांडली आहे आणि त्यालाच नारायण असं म्हटलंय. खरं तर श्रुती, स्मृती, पुराणोक्त अशी उदंड अपस्तवनं उपलब्ध आहेत. पण आताच कार्यक्रमाचं प्रयोजन आणि आपल्या हातात असणारा वेळ याचा विचार करता या सर्व अपस्तवनांमधनं मराठीमध्ये रचना असणारं समर्थांचं अपस्तवन आता सादर करतोय. मही हे आपाची अभिनव जळा माझी वसते. जळाच्या आधारे फणीवरतया भार दिसते. जळे होते जाते जळ रूप सदा सृष्टी रचना. बरे घ्यावे श्रोती अविकळपणीची वचना. पडे पाणी तेथे सकळिक जीवा जन्म घडतो. नसे पाणी तेथे विकळची पडे देह पडतो. पिके झाडे वल्ली करपत नसे जीवन जरी. बरी पाणी होता रसमय दिसे सार कुसरी. जनी मेघांसाठी तळमळी किती देश फुटती. गुरे ढोरे पोरे चरफडी किती देह सुटती. नसे पाणी तेव्हा कठीणची जना माझी घडते. देहे धारी प्राणी अगणित भूमी थाट पडते. जळे काया माया बहुविध सुखे लोक झुलती. नसे तेव्हा जाते रडतची पुढे दे सडुलती. करी वारावारी सकड भुवने ओस पडते. कित्येका लोकांचे न चलत पुढे वगळती. जळाचा हा बांधा चळवळ देहे मात्र ती तुका. बरे शोभे नीरे चमकत घडे सौख्य जितुका. चतुःखोणी पाणी जीववित जीवा लागे
लागे सदनी, नसे पाणी तेव्हा सकळीक उठे वाववदनी. नदी. नदी हा शब्द नद या धातूपासून जन्माला आला. व्युत्पत्तीकारांनी दोन प्रकारे त्याची व्युत्पत्ती सांगितली. नद या शब्दातून प्रतिध्वनित होतो तो नाद, जी अखंड नाद करत आणि आपल्या नादाचा नाद लोकांना लावीत झुळझुळ वाहत राहते ती नदी. आणि जी अखंड प्रवाही आहे, नद या धातूचा दुसरा अर्थ वाहणं, प्रवाहित होणं, जी अखंड वाहण्याचं आणि जनांना नादवण्याचं साधवण्याचं व्रत करीत राहते, चालत राहते ती नदी. जर या मानवी समाजाचा, अगदी कोणत्याही संस्कृतीचा इतिहास उलगडून पाहिला तर त्या इतिहासाचा उगमच मुळी नदीच्या उगमापाशी होताना आपल्याला दिसतो. आणि तो इतिहास फुलतो फळतो तोही त्या नदीच्या पात्रामध्ये. तर अशी ही नदी माता. आपण आत्ताच ऐकलं की ती नदी माता मूळ आपो देवी म्हणून वेदामध्ये सांगितलेली. आपो हिष्ठा मयो भुवस्तान ऊर्जे ददातन महेरणाय चक्षसे यो व शिवतमो रसस्तस्य भाजयते हनः उशतीरिव मातरः तस्मा अरंग मामवो यस्य क्षचाय जिन्वथ आपो जन यथाचनः. असे मंत्र म्हणून मार्जन करताना एखादी माता जसं आपल्या लेकराचं मुख जे मळलेलं आहे, जे धुली धूसर झालेलं आहे, तिने ज्या मायेने ते आपल्या पदराने पुसावं, प्रक्षाळावं, तशी ही माता अवघ्या जनलोकांची पाप ताप प्रक्षाळित वाहत राहते. म्हणून कुठेतरी त्या नदीमध्ये प्रत्येकाला दिसते ती एक देवी आणि त्याही पेक्षा दिसते ती माता. आपल्या वागीश्वरी सरस्वतीचं ही स्तवन जेव्हा वैदिक ऋषी करतात तेव्हा अंबितमे नदीतमे देवीतमे सरस्वती, म्हणजे तिला अंबितमा म्हणजे सगळ्या मातांमध्ये जी तमा श्रेष्ठ आहे. आजची आपली सुपरलेटिव्ह डिग्री ही संस्कृतमध्ये तम या शब्दात सांगितली जाते. तर अशी ही मातृतमा अंबितमा. बरं, देवीमध्ये सुद्धा ती तमा म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ उत्कृष्ट. आणि नदीतमा, देवीतमा, अंबितमा आणि नदीतमा अशी ही सरस्वती. आणि प्रार्थना अशी केली आहे की आम्ही अप्रशस्त आहोत, आम्ही तुझी स्तुती करायला, आम्ही तुझं गुणगान करायला तितकेसे पात्र समर्थ नाही. पण आता हे माते सरस्वती, तुझ्या त्या जललहरीनी तू आम्हाला स्पर्श करावास, तुझ्या कृपेचा पालव आमच्यावर पांघरावास आणि त्या कृपेमध्ये न्हावून निघाल्यावर आमच्या मुखातून जे बोबडे बोल येतील ते पण तुझ्या स्तुतीनी भरलेले भारलेले होऊन प्रशस्त होऊन जातील. अशी ही नदी. मग या नदीच्या अनंत स्मृती, अनंत कथा, अनंत पुराण ही आपल्याला या जनस्मृतीमध्ये ठाई ठाई पसरलेली आढळतात. मग कुठे विश्वामित्र नदी संवाद सूक्तामधून ती नदी त्या विश्वामित्राला कसा मार्ग मोकळा करून देती झाली. त्या सुदास पैजवानाच्या यज्ञामध्ये मिळालेली भूरी भूरी दक्षिणा घेऊन परतणारा तो विश्वामित्र त्या सिंधूच्या पात्राच्या काठी त्या सिंधू आणि तिच्या सख्या वाहत असता त्या जलौघामुळे अडला आणि तो त्या मातेला प्रार्थना करतोय, मला मार्ग मोकळा करून द्या. प्रथम इंद्राने आपल्या वज्राने आखून दिलेली ती मर्यादा उल्लंघण्याचं आपलं असामर्थ्य ती नदी व्यक्त करते. पण आपलं लेकरू साद घालतंय हे लक्षात आल्यावर तीही
नियमाला कुठेतरी मुरड घालून त्या विश्वामित्रासाठी थांबते, उलटी वाहते. किंवा ब्राह्मण ग्रंथामध्ये येणाऱ्या वसिष्ठ विश्वामित्रांच्या संघर्षाच्या कथा, जिथे विश्वामित्रांनी वसिष्ठांना बांधून आणण्याची आज्ञा त्या नदीला केली, मात्र ती टाळण्यासाठी ती नदी अक्षरशः 100 प्रवाहामध्ये विभागून पलायन करून गेली. ती शुतुद्री, शतद्री किंवा आजची तिलाच ज्या नावाने ओळखलं जातं ती सतलज, किंवा जिथे बांधून आणलेल्या वसिष्ठांना विपाट म्हणजे पाशातून मोकळं केलं गेलं आणि ती मोकळी करणारी विपाशा म्हणजे आजची बियास ही नदी. अशा अनंत अगणित नदी कथा वेदामध्ये, उत्तर वैदिक वाङ्मयामध्ये आणि पुराण वाङ्मयामध्ये आढळतात. अशा सगळ्या नदींचा जर आपण आढावा घेतला तर आपली संस्कृतीच मुळात ही नदी मातृक संस्कृती ठरली. नदी ही ज्या संस्कृतीची माता आहे, नदी ही जिची प्राणदायिनी आहे, ती संस्कृती म्हणजे आपली नदी मातृक संस्कृती. म्हणूनच की काय, आपल्या संस्कृतीला जे नाव पडलं हिंदू, ते मूळ सिंधू नदीच्या नावावरून. अशी ही नदी आयुर्वेदामधल्या नाडीप्रमाणे या राष्ट्राच्या नसा नसातून अखंड वाहते, राष्ट्रामध्ये प्राण फुंकते. आपला दिवसच मुळात सुरू होतो तो गंगेच्या यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु या नदी देवतांच्या स्मरणाने. अशा या सप्त सरिता भारताच्या प्राणदायिनी नद्या. नदीचा उल्लेख या सप्त नद्यांमध्ये नाहीये हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे. पण या सप्त सरितांमधल्या सर्व सरितांपासून तिळभरही कमी नाही अशी कृष्णा देवी आणि अशी कृष्णा नदी, तिची स्तुती करताना हा श्लोक आपण नेहमीच म्हणतो, जो या इथल्या उत्सवामध्येच मी ऐकला आणि अनेकांनी ऐकला असेल. गेला काशी सतोन वेळ अथवा केली गया वर्जने, देवे कुंभ दोन भरुने रामेश्वरा कारणे, केल्या 60 सहस्र कपिला ते पुण्य एकीकडे, कृष्णेचे जरी एक वार मार्जन घडे, ते पुण्य एकीकडे. कृष्णाबाई महाराज की जय. भारतातल्या पवित्र नद्यांमध्ये कृष्णा नदीची गणना ही नक्कीच होते. कृष्णा या शब्दाचा संस्कृत वाङ्मयामध्ये आलेले संदर्भ पाहता, वेगवेगळ्या ठिकाणचे अर्थ पाहता अनेक अर्थ आपल्या पुढे येतात. त्यातला पहिला अर्थ असा की जी रंगानं सावळी आहे, मग ती स्त्री किंवा स्त्रीलिंगी कुठलीही वस्तू, तिच्यासाठी कृष्णा हा शब्द वापरलाय. त्यानंतर वद्य पक्षातल्या कुठल्याही तिथीला कृष्णा असं म्हणतात. कृष्णा हे यमुनेसाठी सुद्धा एक विशेषण म्हणून वापरलंय. महाभारतामधली जी महाभारताची नायिका असं आपण जिला म्हणू शकतो, ती द्रुपद राजाच्या यज्ञाग्नीतून उत्पन्न झालेली तेजस्वी लखलखित अशा व्यक्तिमत्वाची कृष्ण सखी द्रौपदी, हिला सुद्धा कृष्णा म्हटलंय. काली रूपात प्रकट झालेल्या आदिशक्तीलाही तिच्या अंगकांतीवरून कृष्णा असं म्हटलंय. अग्नीच्या 7 जिव्हांपैकी पहिली जिव्हा म्हणजे कृष्णा काली. श्रीकृष्ण प्रिया राधेचाही नामोल्लेख ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये कृष्णा म्हणून केलाय. आयुर्वेदातल्या ग्रंथांमध्ये ज्याचा खोकला आणि श्वासविकारांवर उपयोग आहे अशी पिंपळी ही जी वनस्पती आहे, तिचा रंग काळा असतो, तिला सुद्धा कृष्णा असं नाव दिलंय. यमुनेला कृष्णा म्हटलंच आहे. सूर्यकन्या यमुनेची उज्ज्वल कांती होरपळून निघाली ती शंकराच्या अंग संपर्कामुळे.
आणि म्हणून तिचा जलौघ काळा पडला आणि त्यावरून तिला काली, श्यामा, कृष्णा अशी नावं मिळाल्याचे उल्लेख पौराणिक साहित्यात येतात. उत्तरेतल्या भागीरथी गंगेचं दक्षिण वाहिनी रूप गौतमी गंगा म्हणजे गोदावरी म्हणून जसं प्रसिद्ध आहे, तसं उत्तरेतल्या कालिंदीचं, यमुनेचं दक्षिण वाहिनी रूप म्हणून कृष्णा नदी ओळखली जाते. आणि असं असलं तरी यमुना आणि कृष्णा या दोन्हींच्या स्वरूपामध्ये दोन महत्वाचे भेद आहेत. पहिला भेद म्हणजे नदी प्रवाहाच्या दृष्ट्या यमुना ही स्वतः समुद्राला न मिळता ती गंगेला मिळते आणि मग समुद्राकडे जाते. पण कृष्णा मात्र स्वतः वाहत पूर्वेकडे जाते आणि सागराला मिळते. यमुना ही भगवान कृष्णांच्या 8 पट्टराण्यांपैकी एक आहे आणि म्हणून वैष्णव संप्रदायामध्ये तिला यमुना महाराणी म्हणून ओळखतात. पण इकडे कृष्णा ही स्वतःच विष्णू रूप आहे. कृष्णामाईचं तसंच तिच्या तीरावरच्या असंख्य पवित्र तीर्थक्षेत्रांचं महत्व, त्याविषयीच्या कथा सांगण्यासाठी कृष्णा महात्म्य नावाच्या स्वतंत्र स्थल पुराणाची, तीर्थ पुराणाची रचना केली गेली. आणि इथे आल्यावर मला माहिती कळली की काल त्याच स्थल पुराणाविषयीचा कार्यक्रम आपण ऐकलात, त्यामुळे त्याची माहिती आपण घेतली. गुरु जेव्हा कन्या राशीत असतो त्या पर्वणीला कन्यागत पर्व असं म्हणतात. काही वर्षांपूर्वी आपण हे कन्यागत फार आनंदानं आणि उत्साहानं मोठ्या प्रमाणावर साजरं केलं. यावेळी असं म्हणतो की गंगा नदी कृष्णा नदीला भेटायला येते आणि म्हणून एरवी जे उपचार गंगेच्या तीरी केले जातात ते क्षौर श्राद्धादी सर्व उपचार कृष्णेच्या काठी या कन्यागतामध्ये केले जातात. कृष्णामाईचे उल्लेख अनेक पुराणांमध्ये आलेत. मार्कंडेय पुराण, भागवत पुराण, कूर्म पुराण, भविष्य पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण यामध्ये, या प्रमुख पुराणांमध्ये जसे ते आले तसंच विष्णू धर्मोत्तर, नारसिंह, नीलमत, गणेश, सौर अशा उपपुराणांमध्येही आले. कृष्णामाईचा उल्लेख हा वेण्णा या तिच्या उपनदी बरोबर एकत्रित कृष्णा वेण्णा या जोड नावानं केलेला अनेक वेळा दिसून येतो. योगिनी तंत्र या तंत्र ग्रंथामध्येही कृष्णा वेणी असाच नामनिर्देश आहे. अग्नीच्या सहवासानं कृष्णा वेण्णा या नद्यातून धिषणी नामक अग्नी उत्पन्न झाल्याचा कथाप्रसंग पुराणामध्ये आपल्याला आढळतो. शिवपुराणामध्ये 18 मुखी असणाऱ्या कृष्ण वेण्णेचे महात्म्य सांगितलंय. लिंगानुशासन, कल्पद्रुकोश अशा अनेक संस्कृत ग्रंथातून आणि अच्युतरायाभ्युदय, शांकर दिग्विजय यासारख्या इतिहास सांगणाऱ्या संस्कृत ग्रंथांमधून कृष्णाबाईचे नामोल्लेख नदी म्हणून असंख्य वेळा आलेले आढळतात. प्राकृत साहित्यातल्या जातक कथांमध्ये कृष्णा वेण्णेचा एकत्रित उल्लेख कंठ पेण्णा या नावाने झालाय. पुराभिलेख शास्त्राच्या जाणकारांनी केलेल्या संशोधनानुसार खारवेलाच्या हाथी गुंफेतल्या शिलालेखात, ज्याचा काळ हा इसवी सनापूर्वी 2रं शतक असा सांगितला जातो, त्यामध्ये जिचा निर्देश आहे ती कंठ पेम्णा ही आजचीच कृष्णा वेण्णा आहे, हे देखील आता सर्व विद्वानांनी मान्य केलंय. प्राचीन ग्रंथ संदर्भातून कृष्णाबाईचा केवळ नामोल्लेखच येतो असं नाही, तर तिच्याविषयीच्या असंख्य कथा आपल्याला इथे पाहायला मिळतात. कित्येक ग्रंथांनी कृष्णेचं वैशिष्ट्य सांगत असताना तिच्या पाण्याचे गुणधर्मही सांगितले. राजनिघंटू नावाचा एक संस्कृतातला ग्रंथ आहे की जो वैद्यांसाठी रचला गेलाय आणि कुठल्या प्रकारची औषधं असणाऱ्या वनस्पती आहेत किंवा कुठल्या गोष्टींमध्ये काय गुण आहेत हे सांगत असताना त्या वैद्यांना असं सांगितलंय की कृष्णेच्या पाण्याचं वैशिष्ट्य काय, तर ते कृष्णावेण्ण जलम स्वच्छम रुच्चम दीपन पाचनम. म्हणजे आपला जठराग्नी, पाण्याने खरं तर अग्नी विझतो, पण जठराग्नी पेटवण्याचं काम हे कृष्णेचं पाणी करतं, मुखाला चव आणतं आणि म्हणून आपल्या उत्सवामध्ये केला जाणाऱ्या स्वयंपाकातला कुठलाही पदार्थ आपल्याला वर्षभर त्या चवीचा मिळतच नाही, कारण ती चव फक्त इथेच येते, कारण ती त्या पाण्याची चव आहे. आणि या राजनिघंटूमध्ये शास्त्रकारांनी हेच सांगून ठेवलं की या कृष्णेच्या पाण्यातच ही गंमत आहे की ते कसं आहे, तर स्वच्छ आहे, रुची देणार आहे आणि पाचन घडवणार आहे. पश्चिम घाटातल्या सह्य पर्वताच्या कडे कपारीत महाबळेश्वरला उगम पावणारी ही नदी ही महाराष्ट्रातल्या वाई खोऱ्यातून सांगली, जमखिंडीवरून आग्नेय दिशेला वाहत जाते आणि कर्नाटक, आंध्र या प्रदेशात जाऊन अखेर पूर्वेला बंगालच्या उपसागराला मिळते.
साधारणपणे 1280 किलोमीटर एवढी या प्रवाहाची लांबी आहे. महाबळेश्वरला ज्या ठिकाणी कृष्णेचा उगम होतो तिथे एक शिवमंदिर आहे. इसवी सनाच्या 11व्या-12व्या शतकात या मंदिराची निर्मिती झाली असं मानलं जातं. देवगिरीच्या यादव घराण्यातल्या राजा रामदेवराय आणि कारणाधिपक हेमाद्री पंडित म्हणजे हेमाडपंती असं पंत असं ज्यांना म्हणलं जातं, त्यांनी या मंदिराची उभारणी केली अशी कथा आहे. आणि या शिव मंदिरात एक लहानसं कुंड आहे, तिथे एक झरा अखंड झुळझुळ वाहत असतो. हा कृष्णेचा उगम मानला जातो. कृष्णेचा परिवार खूप मोठा आहे. परिवार म्हणजे तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांचा परिवार. माहुली क्षेत्री तिला वेण्णा नदी येऊन मिळते. प्राचीन काळी करहाटक म्हणून प्रसिद्ध असलेल्या, आज आपण ज्याला करहाड म्हणतो, तिथे कृष्णा आणि कोयनेचा संगम होतो. दोन नद्यांचा, दोन सख्यांचा हा संगम इतका हृदय आहे की त्याला प्रीती संगम असं म्हणून तो ओळखला जातो. पुढे कुरुंदवाड जवळ कृष्णेला पंचगंगा नदी मिळते. ही पंचगंगा नदी म्हणजे कुठल्या 5 नद्यांचा समूह, तर कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्यांचा हा समूह. तिथून पुढे बेळगाव जिल्ह्यातून गेल्यावर विजापूर जिल्ह्यात तिला घटप्रभा आणि मलप्रभा या 2 नद्या येऊन मिळतात. भगवान शंकरांनी त्रिपुरासुर वधाच्या प्रसंगी धारण केलेल्या भीम रूपाच्या गर्भधारांमधून प्रवाहित झालेली भीमरथी नदीचा उगम कसा झाला हे इथे सांगितलंय थोडक्यात. आणि ती पंढरपुरामध्ये फक्त चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. ती भीमा नदी रायचूर जिल्ह्यात कुरुगुड्डी, ज्याला आपण कुरवपूर म्हणतो, तिथे कृष्णेला येऊन मिळते. आंध्र प्रदेशात कुर्नूल जिल्ह्यात संगमेश्वर इथं तुंगभद्रा आणि नळगोंडा जिल्ह्यात वाडापल्ली इथे मुसी या नद्या तिला येऊन मिळतात. त्यानंतर तिथे 3 प्रवाह होऊन तिथे त्रिभुज प्रदेश बनतो. या 3 मुखांनी बंगालच्या उपसागरामध्ये ती आपलं नामरूप विसर्जित करते आणि सागराशी एकरूप होऊन जाते. आपण आधी म्हणल्याप्रमाणे नरसोबाची वाडी, कुरवपूर ही दत्तक्षेत्र कृष्णेच्या तीरावरच आहे. कृष्णेच्या काठावरच्या दक्षिणेकडचं सर्वात मोठं शहर म्हणजे आंध्र प्रदेशातलं विजयवाडा. या ठिकाणी कृष्णेवर एक मोठं धरण आहे आणि त्याचे कालवे नेल्लोर, मद्रास, उत्तरेकडे गोदावरी कृष्णेपर्यंत गेले. विजयवाड्यापासून थोड्या अंतरावर कृष्णेच्या दक्षिणेला उंचावलेली एक प्रख्यात लेणी आहे. उंडावळे या गावी अशी प्रसिद्ध लेणी आहे. अमरावती आणि नागार्जुनकोंडा आंध्र प्रदेश ही 2 प्राचीन बौद्ध केंद्रही या काठावर आहेत. तात्पर्य पौराणिक, ऐतिहासिक, भौगोलिक अशा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या या पुण्यसलीला कृष्णामाईचं स्मरण आज आपण करणार आहोत कृष्णा पंचक या स्तोत्राच्या माध्यमातून. कृष्णानः पातु तृष्णा हर मधुर रसा चित्रसा सार साक्षी साक्षी भूतान तारां निखिल मलहरा या हरानंत मूर्तिः जूर्तिघ्नि भीति निघ्नि सकल हितरता तारतम्य व्यतीता अशी संज्ञा त्यामुळे प्राप्त झाली. तर असा हा नारायण जेव्हा स्वतः या नदी रूपामध्ये नटून आपल्या समोर कृष्णाबाईच्या रूपात अवतीर्ण झाला. का बरं तो अवतीर्ण झाला या स्त्री रूपामध्ये? तसं या नटनागराने स्त्री रूप अनेक वेळा घेतली, पण नदी रूपात नटण्याची त्याची ही अगदी पहिलीच वेळ. काय झालं होतं असं? पद्मपुराणामध्ये आणि स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडामध्ये कथाभाग येतो. महाबलेश नावाचं एक प्राचीन क्षेत्र आणि त्या प्राचीन क्षेत्राचा पुण्यप्रभाव इतका की प्रत्यक्ष सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवालाही तिथे एक महामुख
एक महान यज्ञाचं आयोजन करण्याचं प्रलोभन प्रत्यक्ष शंकरांनी दिलं आणि ते त्यांनी स्वीकारलं. ब्रह्मदेवानी महाबळेश्वर क्षेत्री यज्ञ आरंभला. दीक्षा घेतली, पण दीक्षेचा मुहूर्त ठरलेला होता. या मुहूर्तावर यज्ञ दीक्षित होणं आवश्यक होतं आणि दीक्षा घेत असताना या यज्ञ तंत्राची एक मर्यादा अशी आहे की यजमान हा नेहमी सपत्नीक असावा. यजमानाबरोबर यज्ञपत्नी सदैव असावी. ब्रह्मदेवानी आपली पत्नी, जिचं नाव होतं स्वरा किंवा तिलाच सावित्री म्हणून ओळखलं जातं, तिचं आवाहन केलं. मात्र देवी झाली म्हणून काय झालं, स्त्री स्वभाव तिथेही सुटेना. आपला साध शृंगार करण्यात सावित्री देवी इतक्या गर्क झाल्या की ती दीक्षेची वेला उलटून गेली तरी त्यांना भान नाही. एक मुहूर्त टळला, दुसरा मुहूर्त होता, पण तोही टळतो की काय अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली तेव्हा ब्रह्मदेवानी सर्व ऋषी समाजाच्या सल्ल्याने एक उपपत्नी तिथे प्रकट केली. सावित्रींसारखी, सावित्री देवींच्याच तेजा इतकी अतिशय तेजस्वी अशी गायत्री देवी ब्रह्मदेवानी आपल्या चिंतनातून, आपल्या कल्पनेतून साकारली. आपण जे संध्यावंदन करतो त्या संध्यावंदनामध्ये प्रातःकालीन रूप हे गायत्रीचं मानलं जातं आणि माध्यान्ह संध्येचं रूप हे सावित्रीचं मानलं जातं. ब्रह्म म्हणजे ब्रह्मा आणि त्याचं कर्म म्हणून ते ब्रह्मकर्म आणि त्याच्या या दोन अधिदेवता आणि त्याचीच तिसरी कन्या म्हणून प्रसिद्ध असणारी शक्ती जी श्याम म्हणजे ज्याला आपण सायम संध्या म्हणतो त्याची अधिष्ठात्री सरस्वती. तर अशा गायत्री आणि सावित्री या ब्रह्मदेवाच्या मुख्य शक्ती. सावित्री नाही म्हणून गायत्रीला आपल्या दक्षिण भागी विराजमान करून, कारण प्रत्येक धर्म कर्मामध्ये दीक्षेच्या प्रसंगी पत्नीचा अधिकार दक्षिण भागी, दक्ष भागी असण्याचा असतो. गायत्री देवी ब्रह्मदेवाच्या दक्ष भागी विराजमान झाल्या खऱ्या, पण इतक्यात आपला सगळा साज शृंगार आटोपून सावित्री देवी तिथे येऊन दाखल झाली आणि आपल्या जागी कोणतरी दुसरी स्त्री विराजमान झालीये आणि सगळे ऋषी ब्रह्मदेवांसहित तिला दीक्षा देत आहेत. हे पाहिल्यावर सावित्री देवींच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्या रागाच्या आवेशामध्ये सावित्री देवींनी शापवाणी उच्चारली. सावित्री देवी म्हणाल्या, मला वगळून जो हा यज्ञ आरंभलेला आहे या यज्ञामध्ये भागग्राही असे जे जे देव आहेत त्या सर्व देवांना मी शाप देते की ते जडरूप होत. आणि आता हा यज्ञ झाला, त्याच्यामधल्या सगळ्या देवता झाल्या, तरी या सगळ्या देवांचा शाप या तिन्ही देवांना भोगण्याची वेळ आली. तेव्हा सत्वगुणाधिष्ठाता भगवान नारायणाने यावर एक क्लृप्ती अशी योजली की जर या त्रिदेवता जड झाल्या तर अख्ख्या विश्वाचा कारभार कोलमडून पडेल, अख्ख्या विश्वाची व्यवस्था नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे ती सांभाळण्यासाठी जो शाप आहे त्यामध्ये एक मखलाशी केली गेली. जड असा शब्द होता, तुम्ही सगळे जडरूप व्हाल. तर नारायण म्हणाले, भाषेमध्ये म्हणजे दैवी वाक जी संस्कृत, त्या संस्कृत व्याकरणानुसार ड आणि ल या दोनही वर्णांचा अभेद मानलेला आहे. डलयोर अभेद हा असं वार्तिक आहे आणि त्यानुसार ज ड न होता आपण ज ल होऊया आणि त्या जल होण्याच्या युक्तीचाच परिणाम म्हणजे ब्रह्मदेव हे ककुदमती म्हणजे आपण आज जिला कोयना म्हणून ओळखतो त्या नदीच्या, नारायण कृष्णाबाईच्या आणि स्वतः महादेव हे वेण्णामाईच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले.
आता हा शाप देत असताना सावित्री देवींना हे भान उरलं नाही की या सगळ्या यज्ञाचं मुख म्हणजे या सावित्री आणि गायत्री आहेत. सगळ्या मंत्रांचं, सगळ्या दैवतांचं अधिष्ठान हे मंत्र आहेत आणि सगळ्या मंत्रांचं अधिष्ठान या गायत्री आणि सावित्री आहेत. त्यामुळे हा शाप जितका त्या देवांना लागू होता तितकाच या दोघींनाही लागू झाला आणि त्या दोघींनाही आता जलरूप व्हायची वेळ आली. तेव्हा त्या महाबलेश्वर क्षेत्रातून एकूण 5 नद्या त्या कुंडातून उगम पावल्या. तिथेही पंचगंगा असंच म्हटलं जातं, पण कुरुंदवाडची भेटणारी पंचगंगा वेगळी आणि ह्या पंचगंगा वेगळ्या. ब्रह्मा, विष्णू, शिव रूप, ककुदमती, कृष्णा आणि वेण्णा आणि गायत्री, सावित्री या त्यांच्याच नावाच्या नदी प्रवाहामध्ये परिवर्तित झाल्या. या 3 नद्या पूर्ववाहिनी झाल्या. पूर्व दिशेला असणाऱ्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाल्या आणि गायत्री, सावित्री मात्र या दोघांवर रुसून त्या पूर्वेला तर आम्ही पश्चिमेला म्हणून पश्चिम सागराला जाऊन मिळाल्या. तर अशी त्या विष्णूंची, कृष्णाची, कृष्णारूप होण्याची ही कथा. कृष्णामाई तिथून प्रवाहित झाली आणि उदंड अशी तीर्थ ठाई ठाई प्रकट करीत तीर्थी कुर्वंती तीर्थानी म्हणजे मूळच्या असणाऱ्या तीर्थांना अधिक पवित्र करीत, तारत, लोकांचा उद्धार करीत ही कृष्णामाई वाहत राहिली. मग वाई म्हणजे सह्य पर्वताचा जो तलभाग म्हटला जातो ते तिचं मुख झालं. नरहरीची वाटिका म्हणजे आपण ज्याला नरसोबाची वाडी म्हणून ओळखतो ते तिचं हृदयस्थान झालं. नंतर आपण पाहतो ते कुरवपूर जे तिचं नाभिस्थान म्हणून ओळखलं जातं आणि शेवटी दिसतात ते पूर्व सागरामध्ये विलीन होणारे तिचे चरण प्रपद. अशी तिची पंचांग शास्त्रकर्त्यांनी सांगितली. पण हा तीर्थविस्तार इतकाच नाही, जवळजवळ देवांच्या संख्ये इतकी तीर्थ या कृष्णामाईनी उत्पन्न केली असं मानलं जातं. म्हणजे 33 कोटी तीर्थ या कृष्णामाईच्या तटप्रदेशावर आहेत. त्यातलंच आपण जिथे बसलेलो आहोत ते पावन तीर्थ जे कृष्णा महात्म्य ग्रंथामध्ये 16व्या अध्यायात गणेश तीर्थ म्हणून वर्णिलेलं आहे. 16व्या अध्यायामध्ये 2 तीर्थांच्या कथा येतात. एक गणेश तीर्थ आणि दुसरं कोटीश्वर किंवा कोटेश्वर तीर्थ. गणेश तीर्थाचं महत्व असं की गणेशांना अष्टसिद्धींचा लाभ, गणपतीला सिद्धिनायक, सिद्धिविनायक हा गुण, हा महिमा प्राप्त झाला तो या क्षेत्री केलेल्या तपामुळे. म्हणूनच या तीर्थाला आधुनिक मराठीमध्ये घाट असा शब्द, असं नाम योजून गणपती घाट प्रसिद्ध झाला. आणि कोटीश्वर लिंगाचं महत्व असं की प्रत्यक्ष क्षत्र तेज संहारक, ज्यांनी उन्मत्त झालेल्या क्षात्र तेजाचा उपसंहार केला ते ब्रह्म क्षात्र तेजाचे समन्वय मानले गेलेले भगवान भार्गवराम. त्या भार्गवरामांच्या हातून घडलेली क्षत्रिय हिंसा कोटी कोटी क्षत्रिय त्यांनी आपल्या परशुनी समाप्त केले, संपवले. आणि त्या हिंसेचं घडलेलं पातक त्याचं क्षालन करण्यासाठी भगवान परशुराम या कृष्णामाईच्या तीरावर येऊन विसावले आणि येथे कोटी लिंगांची स्थापना करून तप केलं. त्या कोटी लिंगांचं प्रतिनिधित्व आजचा हा कोटीश्वर करतो, जिथे कोटी हिंसांच्या पातकातून भार्गवरामांना विश्रांती मिळाली, त्या पातकांपासून त्यांची मुक्ती झाली. पुढे येतो तो माहुली संगम, जिथे परशुरामांनी भगवान श्रीकृष्णांना दुर्ग युद्धाचं प्रशिक्षण दिलं. हरिवंशामध्ये कृष्ण आणि बलराम जेव्हा जरासंधाच्या भयाने दक्षिणेत येऊन राहिले तेव्हा परशुरामाने कृष्णा वेण्णा संगमावर त्यांना मार्ग दाखवला आणि करवीर नगरीचा जो शृगाल राजा त्याचं पारिपत्य करण्याचा आदेशही तिथे दिला. अशी परम पावन कृष्णामाई आणि तिच्या
वेगवेगळ्या नद्या उपनद्यांशी होणाऱ्या संगमातून होणारी परम पावन अशी तीर्थावली. मग यातलंच सर्वोत्तम मानलं गेलेलं तीर्थ म्हणजे कृष्णा आणि वेण्णा यांचा माहुली क्षेत्री होणारा संगम. त्याविषयी श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज जी रचना करतात ती रचना कृष्णा वेण्यष्टक म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्यातला एक श्लोक आपण श्रवण करूया. स्वैनो वृंदा परुदिह मुदा वारिता शेषखेदा शीघ्रं मन्दानपि खलु सदा यानुगृह्णात्यभेदा कृष्णावेणी सरिदभयदा सच्चिदानन्दकन्दा पूर्णानन्दामृतसुपददा पातु सानो यशोदा पातु सानो यशोदा पातु सानो यशोदा. माहुली क्षेत्री भगवान नारायणांचं नदीरूप असणाऱ्या कृष्णामाईला येऊन भेटले ते भगवान महादेव. हरी आणि हर यांचं ऐक्य माहुली क्षेत्री झालं म्हणून माहुली क्षेत्राला अनितर साधारण असं महत्व प्राप्त झालं. हरी आणि हर हे जितके महत्वाचे तितकेच हरी आणि ब्रह्मा हेही महत्वाचे. त्यामुळे त्या माहुली संगमानंतर पुढे संगम झाला साक्षात पिता पुत्राचा. पिता पुत्राचा कसा तर या विश्वाचं जे आदिम रूप ते नारायण रूप आणि त्या नारायणाच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. त्यामुळे या नात्याने ब्रह्मयाचा बाप हरिनारायण. मग आपल्या पित्याला भेटण्याची ओढ त्या ब्रह्मदेवाला म्हणजे त्या ब्रह्मदेवाचं जे नदी रूप होतं त्या ककुदमतीला कोयनेला लागली आणि हरा पाठोपाठ विधाता देखील विष्णुरूप कृष्णेला येऊन कर हा अटक क्षेत्री भेटला मिळाला. आणि तो संगम जसं मॅडम मगाशी म्हणाल्या हृदयंगम प्रीती संगम असा तो संगम. मग तुम्हाला वाटेल सारखं तेच 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 संस्कृत चाललंय थोडं आमच्या भाषेत येऊ दे की. मग काय म्हणतायत ही मराठमोळी माणसं या पिता पुत्रांच्या कृष्णा आणि कोयनेच्या संगमाबद्दल ते ऐकूया आणि पाहूया. सखे ग सुरेख संगम किती कृष्णा मिळाली कोयने प्रती. सखे ग सुरेख संगम किती कृष्णा मिळाली कोयने प्रती. ओ किती विशाल तट हे आहा. किती विशाल तट हे आहा. प्रिय सखे उभी तू रहा. क्षण येतील शोभा पहा. सखे ग सुरेख संगम किती कृष्णा मिळाली कोयने प्रती. बहु सखात ते आवरी हो सुरेख सिकता परी. जाय गळुनी धरिता करी. सखे ग सुरेख संगम किती कृष्णा मिळाली कोयने प्रती. जगी असे सुखाचे क्षण नरझटे भराया पण. जाती तयास ते फसवून. सखे ग सुरेख संगम किती कृष्णा मिळाली कोयने प्रती. जप जली उड्या मारिती भयनया सुखी हे किती. भव जली रमूया रीती.
सुरेख संगम किती कृष्णा मिळाली कोयने प्रती स्थळ पवित्र हे ग जगी जन बघेल जो लोचनी अधहरेल त्याचे धणी ओ सखे ग सुरेख संगम किती कृष्णा मिळाली कोयने प्रती अभिजन आणि परिजन, शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर क्लास आणि मास हे दोन तट कितीही स्वीकारले वा नाकारले या समाजाचं एक अभिन्न अंग बनून राहिले. त्यामुळे अभिजनांमध्ये जर नदीला देवरूपात देवी रूपात पाहिलं तर परिजनांमध्ये तिला मानवी रूपात पाहण्याचा मोह या समाज मानसाला अनिवार्य होतो. त्यामुळे एकाच नदीतलं देवत्व आणि मानुषत्व यांचा संगम आपण या एकेका रचनांमधून मगाचपासून पाहतोय. आता पुढच्या टप्प्यात आपण जातोय ते वेगवेगळ्या या जनसमाजामध्ये असणाऱ्या सांप्रदायिक धारणात असणारा कृष्णेचा अनुबंध. सुरुवातीलाच प्रज्ञा मॅडमनी सुंदर स्पष्टीकरण दिलं. या सगळ्या तीर्थांमध्ये ती कृष्णामाई संथ वाहते, कृष्णामाई अखंड वाहतीये आणि एक नातं, एक नाळ जोडत जोडत चालली. खर तर जन्मल्यानंतर नाळ तोडली जाते, पण या माऊलीचं वैशिष्ट्य असं आहे की वाहता वाहता ती प्रत्येकाशी, काठावरल्या प्रत्येक मनुष्याशी नव्हे जीवाशी आपली नाळ सतत घडवते, सतत जोडते आणि त्या नाळेतून ते जल, ते अमृत देऊन त्या पिंडांचं पोषण करते. आणि हे केवळ जीवांबद्दलच नाही तर ते त्या तटावर असणाऱ्या संस्कृती, समाज आणि संप्रदायांच्याही बाबतीत तितकंच वास्तविक आहे. समाजाचा एक अविभाज्य भाग म्हणजे समाजामध्ये असणारे संप्रदाय, विचार प्रवाह. मग काही आस्तिक प्रवाह आहेत, काही नास्तिक प्रवाह आहेत. या आस्तिक प्रवाहामध्ये भक्ती संप्रदायाचं प्राबल्य सर्वाधिक आहे आणि त्या भक्ती संप्रदायामध्येही या महाराष्ट्र भूमीवर जे संप्रदाय पळले फुलले, वारकरी संप्रदायाचा उल्लेख मगाशी झाला. वारकरी संप्रदायाची मुळात गंगोत्री ही इंद्रायणी आहे आणि वारकरी संप्रदायाचा जो सागर आहे तो चंद्रभागा आहे. पण इंद्रायणी ही कुठेतरी त्या भीमरथीला, भीमेला मिळते आणि ती चंद्रभागा नाम धारण करणारी भीमा ही शेवटी या कृष्णेला येऊन मिळते. म्हणजे असं अप्रत्यक्ष का होईना या वारकरी संप्रदायाचं मूळ रूप या कृष्णेशी, कृष्णामाईशी जोडलं गेलं. मग दुसरा संप्रदाय आहे तो भगवान दत्तात्रेयांचा संप्रदाय. काषाय वस्त्रम करदंड धारणम कमंडलू पद्मकरेण शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, असं ज्यांचं वर्णन ध्यान मूर्तीचं केलं जातं ते श्रीपादराज म्हणजेच भगवान दत्तात्रेयांचे आदि अवतार श्रीपाद श्रीवल्लभ. गुरुचरित्र नामक ग्रंथामध्ये गंगाधर सरस्वती यांनी या दत्तावतारांचं चरित्र वर्णन केलेलं आहे आणि यामधला जो पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ त्याचा जन्म आंध्र प्रदेशामध्ये झाला, पीठिकापूर किंवा पिठापूर इथे. पण त्यांचं जे कार्य पुढे नावारूपाला आलं ते या कृष्णामाईच्या नाभिस्थानी, ज्याला आपण ओळखतो कुरुगुड्डी किंवा कुरवपूर.
या कृष्णामाईच्या काठी अनेक अलौकिक चमत्कार श्रीपाद श्रीवल्लभांनी घडवून दाखवले. नुसते चमत्कार नव्हे तर जन सामान्यांना अध्यात्माचा, ज्ञानाचा, भक्तीचा, योगाचा मार्ग या दत्तावतारांनी दाखवला. वैराग्याचा सर्वोच्च आदर्श त्यांनी स्थापित केला. आजन्म नैष्ठिक ब्रह्मचर्याचं पालन करून अखेर आश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या इहलोकीची यात्रा समाप्त करते झाले, तेही या पावन कृष्णामाईच्या प्रवाहामध्ये. कृष्णामाईच्या प्रवाहामध्ये आपलं स्थूल रूप श्रीपाद श्रीवल्लभांनी अंतर्हित केलं आणि पुन्हा नव्याने अवतरले ते कारंजा क्षेत्री श्रीमन नरसिंह सरस्वती या रूपाने. नरसिंह सरस्वतींची कर्मभूमी पुन्हा कृष्णामाईचा काठच ठरला. पहिला संन्यासोत्तर चातुर्मास नरसिंह सरस्वतींनी व्यतीत केला तो कृष्णेच्याच काठी भिलवडी नजीक असणाऱ्या औदुंबर क्षेत्री. तिथे 4 वर्ष अधिवास श्री गुरूंचा घडला. तिथे करवीर क्षेत्रीच्या मूढ ब्राह्मण कुमाराला ज्याने आतताईपणाने आपली जिव्हा छेदून घेतली, त्याला जिव्हा आणि केवळ जिव्हा नाही तर वाघ वैभव विद्वत्ता त्यांनी कृष्णामाईच्या साक्षीने प्रदान केली. तिथे हळूहळू उपसर्ग वाढायला लागला म्हणून तिथून दत्तगुरूंची नरसिंह सरस्वतींची स्वारी निघाली आणि येऊन विसावली ती नृसिंह वाटिकेमध्ये. तिथे 12 वर्ष वास केला म्हणून त्या स्थानाला दत्तात्रेयांचा दिवाने खास म्हणूनच मानलं जातं. विशेष भक्तांना भेट द्यायचं ठिकाण म्हणजे नरसोबाची वाडी, जिथे ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचे पट्ट शिष्य ब्रह्मानंद महाराज, त्यांनाही ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटायचा साक्षात्कार दत्तप्रभूंनी तिथे दिला. पुढे ब्रह्मानंद महाराज जे रामोपासक संप्रदायाचे अध्वर्यू मानले जातात, त्यांचीही समाधी या कृष्णामाईच्या काठी नवबागलाच झाली. दत्त संप्रदायाविषयी पुढे पाहायचं झालं तर नरसिंह सरस्वती नरसोबाची वाडी सोडून निघाले, पण निर्गुण मनोहर पादुकांच्या रूपात तिथे प्रतिष्ठित झाले. तिथून गेले ते गाणगापूर, गंधर्वपूर इथे. पण इथेही कृष्णेचा संग काही सुटला नाही, कारण त्या गाणगापूर क्षेत्री वाहणारी भीमरथी आणि अमरजा या दोन्ही नद्या या पुढे येऊन कृष्णेलाच मिळाल्या. एवढं सगळं कमी होतं म्हणून की काय, शेवटी श्री नरसिंह सरस्वतींनी जिथे जाऊन आपली इहलोकीची यात्रा समाप्त केली, जिथे त्या ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये ते विलीन झाले, ते कर्दळीवन श्रीशैल्य क्षेत्र, तिथेही एकमात्र साक्षीदार होती ती पाताळ गंगेच्या रूपात वाहणारी ही कृष्णामाई. त्यामुळे असा हा दत्त संप्रदायाशी असणारा कृष्णामाईचा हा हृदय मधुर असा अनुबंध हा ओळखून आधुनिक काळामध्ये ज्यांना साक्षात दत्तावतारच म्हटलं जातं ते वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी कृष्णा महात्म्यावर विपुल लेखन केलं. 2 रचना आपण आधी ऐकलेल्याच आहेत. तशीच एक तिसरी सगळ्या रचनांचा कृष्णापर स्तोत्रांचा मुकुटमणी म्हणता येईल अशी ती रचना. जर गणना करायचीच झाली तर एक करावी ती त्या जगन्नाथ पंडिताच्या गंगा लहरी आणि यमुना लहरींची, आणि त्यानंतर तिसरी गणना करावी ती श्रीमद वासुदेवानंद सरस्वतींच्या कृष्णा लहरीची. ऐकूया तर मग कृष्णा लहरीतल्या काही पंक्ती. मुखं ते सह्यादस्सदय हृदयं ते नरहरेः पुरेप्यान्ध्रेनाभिप्रपदयुगलं प्राच्यविषये अये श्रीकृष्णे ते प्रथितमिह रूपं मुनिमते नमः श्रीकृष्णे ते जय शमिततृष्णे गुरुमते
सह्याद्री तळी शोभते मुख तुझे, नृसिंहवाडी हृदी नाभीती कुरुगुड्डी पूर्व जलधी, आंध्र प्रदेशी पदी। हे कृष्णे तव भव्य रूप भुवनी, जे चिंतिजे ती मुनी। गे कृष्णे गुरु मानिते तुझ नमो, जय जय तृषाहारिणी। अवज्ञातं तीर्थं सकलमपि देवा अवमता, न दत्तं मे नेष्टं मतमपि च पूर्तं किमपि नो। श्रितं त्वत्सामर्थ्यादरभरवशात् देवि सरिते, नमः श्रीकृष्णे ते जय शमिततृष्णे गुरुमते। नाही दैवत अन्यते तुझ विना, मी मनमनी पूजिले। तैसे पुष्कर तीर्थही तुझ विना, पुण्यप्रदे भासरे। नाही दानन यज्ञ याग घडले, ना बांधिली देऊळे। श्रीकृष्णे तव ठाई शक्ती अवघी, विश्वातली आढळे। धरेन्द्रतनये भयेऽस्म्युपगतोऽनुकम्पोदये, जयेश्वरी हरिशरूपिणी मणिद्युते त्वार्थये। अयेन दिनदीनतां व्रजतुरुन्मदीयं स्वये, क्षये वपुषिते सिते भवतु दृक्त्वदीये मये। करी प्रकट रूप ते त्वदीय देविगे, झड करी तुझे प्रवहते असे त्वदीय चित स्वरूपावली। तुला प्रणती ही सदा हरिस्वरूपिणी ही असो, तुझे चरणी मनमना, तुझे चरणी मनमना, अखिल भरवसा हा बसो। अनेक घटना आणि ही कृष्णामाई कशा कशाची साक्षी आहे आपण पाहतोय। आणि यामध्ये आध्यात्मिक प्रवासाबरोबरच असलेला एक वेगळा आयाम, तोही फार महत्वाचा आहे, ज्याची ही कृष्णामाई साक्ष आहे। महाराष्ट्रातली परिस्थिती अशी होती बघा, प्रबळ यवन झालेले होते वंद्य या महाराष्ट्रात, आक्रंदत होता हो धर्म परसत्तेच्या दारात। शौर्य धैर्य रुपलेले होते सत्तेच्या पंकात, ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी। श्री समर्थ सद्गुरुवाणी दुमदुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ। भोसले कुलोत्तम शिष्य, या कृष्णा नदीच्या तीरावर काय घडलंय पहा। भोसले कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता। भोसले कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता। तो राजविभव संपन्न हा विरक्त साधू होता। ब्राह्म क्षत्रिय तेजाचा हा अपूर्व संगम होता। संकटासया देखोनी शंकितही होय भवानी, तेथे गरजे गुरुवाणी राष्ट्राच्या कल्याणार्थ, जय जय रघुवीर समर्थ। जोमात निघाला खान सरदार विजापुरवाला, जोमात निघाला खान सरदार विजापुरवाला। शिवनेरीच्या शिवसिंहा हो सावध झुंजायाला, भिडवतो मराठी भाला धावत्या चंद्रकोरीला। काय सुंदर रचना आहे बघा। मराठी लोकांच्या हातात असलेला, मावळ्यांच्या हातात असलेला भाला हा टोकदार, पण त्याला कशाला घाबरवायचं होतं, तर या यवनांच्या हातात असलेलं शस्त्र ज्याच्यावर चंद्रकोर होती। भिडवतो मराठी भाला धावत्या चंद्रकोरीला, ह्या वार्ता पोहोचविणारे शिष्य ते मठांचे प्यारे। ते घोषित होते मंत्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। कविवर्य दुर्गा प्रसाद तिवारी यांची ही रचना ही आपल्याला आठवण करून देते एका द्वैताची, ती म्हणजे
महाराष्ट्राचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी. कदाचित आता तुम्हाला इथे वाटेल की हे शिवसमर्थ आणि कृष्णामाई ह्यांचं नेमकं काय संबंध काय. समर्थ प्रतापकार दिनकर स्वामी समर्थांचं वर्णन करताना म्हणतायत, गंगा तीरी जो जन्मला तोची कृष्णा तीरा गेला. वास्तविक पाहता समर्थांचा जन्म हा जांबगावी झाला, म्हणजे गोदावरीच्या तीरावर झाला हे आपल्याला माहिती आहे. पण गंगा तीरी जो जन्मला तोची कृष्णा तीरा गेला, तेथे प्रताप प्रकटला तो धन्य साधू. समर्थांची जन्मभूमी जरी गोदावरी तीरी असली, गंगा तीरी असली, तरी त्यांची कर्मभूमी ही कृष्णा तीरी आहे. समर्थ आपल्या दीर्घ तपश्चर्येनंतर तीर्थाटनासाठी बाहेर पडले तेव्हा ते हिमालयात गेले. आणि हिमालयात गेलेले असताना त्यांना अति विरक्ती आली. हे जग नकोच वाटायला लागलं, हा देहही नको वाटायला लागला आणि त्या देहाची उपाधी नको वाटायला लागलेली असताना हिमशिखरावरून दरीमध्ये देहोत्सर्ग करायचा प्रयत्न करावासा वाटला. पण त्यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांना तसं करण्यापासून अडवलं आणि सांगितलं की हा तुझा देह हा आता माझा आहे, त्यामुळे हा तू कारणी लावावास आणि ही काया राखून दक्षिण देशी कृष्णा तीरी तुझं अवतार कार्य पूर्ण करावं. रामरायांचा हा आदेश मानत समर्थ कृष्णा तीरी आले आणि मजल दरमजल करीत महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी संपूर्ण कृष्णा तटावर त्यांची कारकीर्द घडवली. कृष्णा तीरी त्याच वेळी काय घडत होतं. तरुणोदय झाला होता आणि स्वातंत्र्य सूर्य उदयाला येऊ पाहत होता. श्रोते हो, हा काळ होता 1566-67 सालचा. शहाजी महाराजांच्या पुत्रानं हिंदवी स्वराज्य स्थापण्याची महत्वाकांक्षा बाळगून त्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली होती. आधी महाबळेश्वर, जरंडा अशा 10-5 ठिकाणी जाऊन समर्थांनी अखेरीस तळ दिला तो मसूर या ठिकाणी. मसूरची पाटीलकी होती शहाजी महाराजांकडे आणि समर्थांचा कृष्णाकाठचा संचार तिथून सुरू झाला. त्यानंतर पुढे आपण ज्याला सातारा जिल्हा म्हणतो, त्या सांगली, मिरज, कोल्हापूर या सगळ्या ठिकाणी त्यांचा संचार होत गेला. पुढे चाफळ जवळच्या शिंगणवाडी इथल्या मुक्कामामध्ये हिंदू पदपातशाहीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आणि ते पूर्ण करण्यासाठी अहर्निश झटणाऱ्या शिवबांना समर्थ रामदासांचा अनुग्रह प्राप्त झाला. परार्थ आणि परमार्थ एकरूप झाले. मानवी प्रयत्नांना दैवी कृपेची जोड मिळाली आणि त्यानंतर लवकरच हिंदवी स्वराज्य नावारूपाला आलं. स्वराज्य आणि शिवरायांवर अनेक संकट झाली, अनेक आक्रमण झाली. त्यातलंच एक मोठं संकट म्हणजे अफजल खान. अफजल खान हा आदिलशहाने नियुक्त केलेला वाई प्रांताचा सुभेदार. सन 1658च्या सुमारास त्यानं स्वराज्यावर आक्रमण केलं. यामध्ये महाराष्ट्रातली हिंदूंची अनेक धर्मस्थानं, तीर्थस्थानं नष्ट भ्रष्ट करीत खान निघाला. या खानाच्या परिहारासाठी वाईमधल्या ब्रह्मवृंदांनी प्रत्यक्ष कृष्णामाईला साकडं घातलं आणि अखेर 10 नोव्हेंबर 1659 साली कृष्णामाई नवसाला पावली आणि प्रतापगडी शिवरायांच्या हातून दुष्ट अफजुल्ल्याचा बळी रणचंडीने स्वीकारला. असं म्हणतात की तेव्हापासून वाईमध्ये कृष्णामाईच्या उत्सवाची सुरुवात झाली. अशा कृष्णामाई विषयीच्या अगणित स्मृती या शिवसमर्थ चरित्रामध्ये दाखवता येतात. समर्थांनी आनंद वनभुवनाचा पहिला आराखडा याच कृष्णातीरी मांडला आणि त्याचे साक्षीदार बनले ते समर्थ स्थापित 11 मारुती. या मारुतींपैकी बहुतांश मारुती हे कृष्णा खोऱ्यातच स्थापलेले आहेत. त्यातला अखेरचा 11वा मारुती हा तर कृष्णामाईच्या पात्रातच विसावलाय आणि तो म्हणजे बाहे बोरगावचा. कृष्णामाईच्या किनारी बोरगाव जवळ बहे हे गाव आहे. इथली ही मूर्ती अतिशय भव्य असून मूर्तीच्या डोक्यावर उंच मुकुट आहे. कृष्णामाईच्या प्रवाहात रामलिंग नावाचे एक प्राचीन बेट आहे. या बेटावर एक राम मंदिर आहे. या राम मंदिराच्या पाठीमागे मारुतीची स्थापना शके 1573 मध्ये समर्थांनी केली आहे. मंदिर अतिशय प्रसन्न आणि निसर्गरम्य अशा बेटावर आहे. त्याविषयी एक कथा अशी दिसते
की रावणवध झाल्यानंतर राम, लक्ष्मण आणि सीता अयोध्येला परत चालले होते आणि त्यावेळी ते या बेटावर थांबले. सीतामाई सिरटे या गावी उतरली आणि कृष्णाबाईच्या काठी असलेल्या एका जागी लक्ष्मण आणि श्रीराम संध्यावंदन करायला उतरले होते. त्यावेळी अचानक असं झालं की कृष्णाबाईला पूर आला आणि या पुरामुळे, वाढत्या पाण्यामुळे रामचंद्रांच्या उपासनेत विघ्न येईल असं हनुमंताला शंका आली. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी पर्वतासारखं विराट रूप धारण केलं आणि आपल्या दोन्ही बाहूंनी कृष्णाबाईचा प्रवाह अडवला. कृष्णाबाई दुतर्फा होऊन व्हायला लागली आणि मध्ये तयार झालेल्या बेटावर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण अबाधितपणे संध्यावंदन करीत राहिले. हनुमंताच्या दोन्ही बाहूंनी नदीचा प्रवाह विभागला गेला, म्हणून त्याला बहे किंवा बाहे, बाहू क्षेत्र असं नाव पडलं. अशा या पवित्र बेटावर समर्थ जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांची चित्तवृत्ती अतिशय प्रफुल्लित झाल्या होत्या. ज्या ठिकाणी हनुमंतांनी हा अद्भुत पराक्रम केला तिथं नक्कीच त्याचं अस्तित्व असलं पाहिजे असं त्यांना वाटलं आणि म्हणून या ठिकाणी मला मारुतीरायाचं दर्शन घडेल असं त्यांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात तिथे मारुतीराय कुठेच दिसेना. त्यामुळे समर्थांनी मारुतीरायाचा धावा सुरू केला आणि त्याच वेळी अचानक पाठीमागून डोहातून समर्थांना कुणीतरी बोलावलंय असा भास झाला. ती हाक ऐकताच त्यांना कळलं की ही मारुतीरायाचीच हाक आहे, पण तो दिसत कुठेच नाहीये. समर्थ हे पट्टीचे पोहणारे होते. त्यांनी काय केलं, त्या कृष्णाबाईच्या डोहात उडी घेतली आणि दीर्घ काळ पाण्यामध्ये राहून त्यांना तिथनं हनुमंताची भव्य मूर्ती ही त्यांच्या हाती लागली. ती मूर्ती जलस्तंभनी मुद्रेत आहे आणि ही मूर्ती त्यांनी वर काढली. हा सगळा प्रसंग समर्थांनी एका स्तोत्रामध्ये शब्दबद्ध केला आहे. समर्थ रामदास स्वामींनी मारुतीरायाची 13 स्तोत्र रचली. प्रत्यक्षामध्ये आपल्याला फक्त भीमरूपी महारुद्र हे एकच स्तोत्र माहिती असतं, पण ह्या फारशा प्रचलित नसणाऱ्या इतर 12 स्तोत्रांपैकी एक स्तोत्र जे समर्थांचीच रचना आहे ते आपण ऐकूया. बळे सर्व संहारिले रावणाला दिले अक्षयी राज्य विभीषणाला रघुनायके देवते मुक्त केले अयोध्यापुरी जावया सिद्ध झाले पथा माझी कृष्णा तिरी राम राया घडे राहणे स्नान संध्या कराया सीता राहिली शिरटे गाव जेथे रघुराज तो पश्चिमेचे निपंथे जपत ध्यान पूजा करी राम राजा तयाचे परी वीर सौमित्र भोजा स्मरेना देहे चित्त ध्यानस्थ झाले अकस्मात ते तोय अद्भुत आले बळे चालिला ओघने ते भडाडा नभी धावती लोट लाटा धडाडा नदी चालली राम ध्यानस्थ जेथे बळे विक्रमे पावला भीम तेथे उभा राहिला भीमरूपी स्वभावे बळे तुंबतो तुंबिला दोन गावे नदी एक विभागिली दोन्ही बाहे म्हणून तया नाव हे गाव आहे म्हणून तया नाव हे चित्त आहे सुखे लोटती देखता रामलिंग बळे चालिली भोवती कृष्ण गंगा परी पाहता भीम तेथे दिसेना उदासीन हे वृत्ती चित्ते वसेना हनुमंत पाहावयाला गिरालो दिसेना सखा थोर विस्मित
झालो तया वीण देवालयती बुदासे जळातून बोभाईला दास दासे मनातील जाणून केला कुढावा दिले भेटीचा जाहला थोर लावा बळे हाक देताची तैसा गडाडी महामेघ गंभीर जैसा घडाडी रघुराज वैकुंठ धामासी गेले तधी मारुती दास हे नीरविले रघुनाथ उपासकाला प्रसंगे सख्या मारुती पावरे लाग वेगे प्रभूचे महावाक्य त्वासाच केले म्हणे दास हे प्रत्यया सत्य आले जना माझी हे सांगता पूरवेना अवस्था मनी लागली ते सरेना अवस्था मनी लागली ते सरेना. वेगवेगळ्या स्तोत्रातून महात्म्यातून कथातून अभंग ओव्यातून गायलेलं असं कृष्ण महात्म्य अगदी महाबळेश्वर शिखरापासून उद्भवणारी ही कृष्णामाई कृष्णाबाई वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी रूप धारण करते. किती असावं ते रूपवैविध्य. अगदी खळाळणाऱ्या धबधब्यापासून संथ वाहणाऱ्या त्या शांत डोहापर्यंत आणि पुराच्या रूपात नगर ग्रामांना आपल्या त्या वेढ्यामध्ये ओढून घेण्यापासून ते इवल्याशा नळातून बादलीत ओघळणाऱ्यापर्यंत अशी ही कृष्णामाईची अनंत रूप. कोणी त्याच्यावर स्तोत्र केलं, कोणी त्याच्यावर महात्म्य रचलं, कोणी पुराण सांगितलं आणि कोणी आपल्या ओव्यातून पदातून तिच्या या अवखळ रूपाला शब्दबद्ध करण्याचा साक्षीप मांडला. असंच एक स्त्री वेदातलं म्हणजे ज्याला आपण ओव्या म्हणून ओळखतो, पिढ्यानपिढ्या जे साहित्याचं वाङ्मयाचं संचित आपल्या महाराष्ट्रामध्ये अपौरुषेय पद्धतीने जपलं वाढवलं गेलं ते हे स्त्रीवेद साहित्य अर्थात ओव्या. त्या ओव्यामध्ये प्रतिबिंबित झालेलं हे कृष्णामाईचं रूप ऐकूया आणि पाहूया. भरली कृष्ण
होयना पाणी चढलं भूमानीत शिखर बुडाली ग कासात ओ सुख करिते गुण भरिते धुरिते निवारी निसंगा भवभंगा चिद्गंगा तारी श्रीकृष्णे अवतार जलवेशधारी जलमय देहे निर्मल साक्षात हरी जय देवी जय माये कृष्णे आलो तुझिया उदरा निरसी मम तृष्णे जय देवी जय देवी जय देवी जय देवी हरिहर सुंदर ओघ ऐक्यासी आले प्रेमानंदे बोधे मिळणी मिळाले ऐशिया संगमी मिसळून गेले रामदास त्यांची वंदी पाऊले जय देवी जय माये कृष्णे आलो तुझिया उदरा निरसी मम तृष्णे जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय देवी आपण सर्व श्रोत्यांनी आम्हाला जो उत्तम प्रतिसाद दिला त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार. आणि सर्वप्रथम कृष्णाबाई उत्सव समितीच्या संयोजकांनी आम्हाला आज ही सेवा करण्याची इथं संधी दिली. आम्हाला हार्मोनियमसाठी आणि तबल्यासाठी ही सगळी साथ आम्हाला अगदी ऐनवेळी मिळाली. म्हणजे मंडपातच आमची या दोन काकांची भेट झाली आणि तरी सुद्धा हा कार्यक्रम आणि आमचं जे काही सादरीकरण होतं ते त्यांनी निभावून दिलं. त्यामुळे या सर्वांचे आभार, आपल्या सर्वांचे आभार. आणि कृष्णाबाईच्या कृपेनं अशीच सेवा वारंवार भरावी ही इच्छा.